हाय नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत? तर बघा आपल्या आता हे जे मोबाईल चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आपण. याच्यावर आपले रोजचे वेगवेगळे असे नवीन काहीतरी व्हिडिओ मी टाकते याच्यावर. तर आपल्याला तुम्हाला आपल्या या चॅनलला असेच वेगवेगळे आणि मजेदार व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता बघा मी स्वयंपाक झालाय, मला ठेसा करावा. ठेसाच्या मिरच्या घेतलेल्या होत्या. तर आपण आता मस्तपैकी याच्यावर गॅसवर तव्यावरती मस्तपैकी असा शेंगदाण्याचा ठेसा करून घेणार. तर मिरची बघा अगदी लसलशीत अशी मिरची घेतलेली. आणि ठेचा कसा करते मी शेंगदाण्याचा, हिरव्या मिरची मधला, तर त्याला बघा. आणि असं छान लागतोय ना खायला, एकदम भारी. तर असं नक्की घरी ट्राय करून बघा ना. आपल्या चॅनलला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या. तर हे बघा. आणि व्हिडिओ बघा काढताना व्हिडिओमध्ये काही असं हे केलेलं नाहीये, म्हणजे एडिट केलेला व्हिडिओ नाही आपला, रेग्युलर व्हिडिओ जे असतात बघा. आणि हे बघा आता आपण तेल टाकणार त्याच्यामध्ये थोडंसं मिरचीमध्ये. आणि मिरच्यामधून खुडून घेतल्यामुळे त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अशा उडणार नाहीत गॅसवरती. नाही तर थोडीशी चीर पाडून घ्यायची मिरच्याला, थोडीशी चीर पाडून घ्यायची मिरच्याला, म्हणजे मिरच्या अजिबात अशा उडत नाहीत अंगावर. नाही तर ही मिरची सगळी अशी ठेवायची, अंगावर तेल उडतंय त्याचं. तर मिरची भाजत आली. आता आपण याच्यामध्ये लगेच शेंगदाणे लसूण घालणार आहे. तर आज माझ्या मुलाचा बड्डे आहे, सगळ्यांनी विश करायला विसरू नका. तर बघा आता आपण याच्यामध्ये एक कांडी लसूण घातलाय. फुल गॅस करते थोडासा. हे एका साईडला घेऊ थोडंसं. आणि याच्यामध्ये घालू थोडेसे शेंगदाणे. तर बघा थोडे शेंगदाणे घालून घेतलेत. आणि असा ठेचा कोणाकोणाला आवडतोय खायला तेही सांगा नक्की पटकन. ह्याच्या मिरचीचा ठेचा आहे ना, ह्या मिरचीचा ठेचा अजिबात हे लागत नाही, तिखट लागत नाही, खायला एकदम चवदार जातोय. तर असं शेंगदाण्याचा आणि मिरचीचा ठेचा याच्यावर मस्तपैकी खलबत्त्यात न कुटता याच्यावर वाटून घ्यायचा. तव्यावरच वाटून घ्यायचा याने, कशाने, तांब्याने किंवा ग्लासाने, कशाने जरी वाटलं तरी चालतंय. तर आता मस्तपैकी त्याला आपल्याला हे करून घेऊ. थोडं तेल घातलेलं आहे आपण याच्यामध्ये. आता थोडंसं मीठ घालून घेऊ. तर बघा मिरचीसोबतच शेंगदाणे पण आणि लसूण भाजून निघतोय मस्तपैकी तेलामध्ये. शेंगदाणे जर छान भाजले ना तर त्याला वाटायला थोडेसे हाडगात निघते. मिठाचं घे बरं बाई चाची. तर एका हातात कॅमेरा आहे माझ्या आणि एका हातामध्ये स्वयंपाक करणं चालू, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा आपला थोडासा असा हल्ल्यासारखा दिसतोय. पण त्याला ऑप्शन नाही आता काय. बघा आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण याच्यामध्ये आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आणि हा जो ठेसा आहे ना आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असा रगडला जाईल. तर मोठा तांबे किंवा उंच याचा ग्लास घ्यायचा वाटायला. खलबत्त्यामध्ये कुटला ना तर तो जास्त बारीक होतोय, त्याच्यामुळे एवढा काही व्यवस्थित लागत नाही तो. खलबत्त्यामध्ये कुटायचा जर असेल तर त्यात शेंगदाणे घालायचे, थोडंसं लिंबू घालायचं, ते पण ठेसा भारी लागतोय. तुम्हाला जर तसं ठेसाची रेसिपी पाहिजे असेल तर तेही सांगा. आणि मस्तपैकी अशा छान हिरव्या मस्त मिरच्या अशा मस्तपैकी भाजून घ्यायच्यात ठेसाच्या. बघा अगदी सुरेख असा ठेसा होणार आहे आपला. आणि थंडीमध्ये भाजी पोळी जरी काही म्हणजे भाजी जरी नसली काही तर असा ठेसा खायला मजा येते बघा. बघा आता थोडंसं अजून तेल घालते, कारण आता छानपैकी सगळं भाजून झालंय आपलं हे. आता आपण याला रगडून घेणार आहे तांब्याने गरमागरमच. मस्तपैकी रगडते असा तांब्याने रगडून घ्यायचा. तुम्हाला दाखवते रगडल्याच्या नंतर. बघा दोन्ही हाताने रगडला जातो ह्या ठेसा, एका हाताने रगडत नाही. आणि गरमागरमच रगडायचा. तर बघू शकता मस्तपैकी छान असा ठेसा झालेला आहे. तर व्हिडिओ आवडत असतील आपले असेच काहीतरी वेगळे नवनवीन तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आज माझ्या मुलाचा बड्डे आहे आणि विश करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला बाय.